श्वास फाउंडेशनच्या वतीने दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी कुर्तकोटी सभागृह श्री शंकराचार्य न्यास जुना गंगापूर डंका नाशिक या सभागृहामध्ये डॉक्टर श्री उदय निरगुडकर ज्येष्ठ विचारवंत माजी संपादक यांच्या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं। या व्याख्यानमालेचा विषय भारत @2047 असा होता। कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्री विनायक गोविलकर हे होते। या कार्यक्रमावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या व्याख्यानमालेची सुरुवात झाली। श्वास फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत तसेच माजी संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांच्या व्याख्यानाचंही आयोजन करण्यात आलं। दरम्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष विनायक गोविलकर प्रख्यात मान्यवरांनी या कार्यक्रमासाठी हजेरी लावली। डॉक्टर उदय निरगुडकर यांचे भारतभरात अनेक ठिकाणी व्याख्याने झाली। अनेकांनी त्यांच्या या व्याख्यानाचा लाभ घेतलाय। नाशिककरांनीही या व्याख्यानाचा फायदा घ्यावा या उद्देशाने या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी श्वास फाउंडेशनचे अध्यक्ष यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक सांगत डॉक्टर उदय निरगुडकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विनायक गोविंदकर यांचे आभार मानले। या व्याख्यानाचा फायदा घेऊन आपण अनेक संधी मिळवू शकतो अशी माहिती या दरम्यान डॉक्टर उदय निरगुडकर यांनी उपस्थितांना दिली। माजी संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांची वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यान होत असतात। या दरम्यान भारत @2047 या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले। व्याख्यानाचं आयोजन डॉक्टर उदयजी निरगुडकरांची ही व्याख्यानं भारतात आतापर्यंत अनेक ठिकाणी झालेली आहेत। अनेकांनी त्याचा लाभ घेतला आहे। हाच फायदा नाशिककरांनाही व्हावा या उद्देशाने या व्याख्यानाचं आयोजन करण्याचं ठरलं। प्रदीपजींचा डॉक्टर उदयजींशी चांगला परिचय आणि त्यामुळेच त्यांच्या विनंतीला मान देऊन उदयजींनी या कार्यक्रमाला लगेच होकार दिला। या अभ्यासपूर्ण व्याख्यानाला जमलेल्या आपल्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते आणि श्वास फाउंडेशनचे अध्यक्ष श्री प्रदीपजी पेशकार यांना आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती करते। श्री प्रदीपजी मुद्दाम आमच्या विनंतीला मान देऊन आलेले डॉक्टर उदयजी निरगुडकर, आपल्याला सर्वांनाच परिचित असलेले आमचे मार्गदर्शक, या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विनायकराव गोविलकर, आपण सर्व नाशिकमधील अतिशय प्रतिष्ठित असे बंधू भगिनी, श्वास फाउंडेशनच्या अशा कामामध्ये आत्तापर्यंत श्वास फाउंडेशनने आरोग्य क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात काम केलंच आहे, परंतु बौद्धिक अशा प्रकारचं काही खाद्य मिळालं पाहिजे आणि वैचारिक विषयसुद्धा आपल्यासमोर मांडले पाहिजेत। अशा हेतूने असा एक आम्ही निर्णय केला की विविध प्रकारच्या तज्ज्ञांना, व्याख्यात्यांना बोलवून आपल्याला त्यांच्या अनुभवातून समृद्ध होण्याची संधी श्वास फाउंडेशन यापुढे आता देत राहणार आहे। मला असं वाटतं की त्याचं परिचय आपल्याला प्रत्यय उदयजींच्या व्याख्यानातून येणारच आहे। आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये देशाची स्थिती आणि दिशा, स्थिती काय आहे आणि त्याची दिशा कुठल्या दिशेला, आपण कुठपर्यंत जाणार आहोत, आपली प्रगतीची संधी काय काय आहे याचाही उहापोह कोणीतरी केला पाहिजे। आणि विविध प्रकारच्या संधी समोर दिसत असताना आपली गाडी सुटली नाही पाहिजे, आपल्याला नक्की ती संधी टॅप करता यायला पाहिजे। हा तर एक उद्देश आहेच, परंतु माझं समाजातलं कर्तव्य काय आहे, माझं कुटुंब, माझं चरितार्थ आणि माझं व्यावसायिक पद्धतीचं जे काही प्रगती आहे त्यापेक्षाही माझं कर्तव्य, ह्या विषयाकडे लक्ष आपलं कोणीतरी वळवलं पाहिजे असं वाटल्यामुळे मला असं वाटलं की ह्या विषयामध्ये जे भारत प्रबंध करतात, महाराष्ट्रात तर अनेक ठिकाणी डॉक्टर उदयजींची व्याख्यानं आपण टी व्हीवर तर पाहिलंच असेल वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांमधून, परंतु व्याख्यानंसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे अभ्यासपूर्ण असे झालेले आहेत। या व्याख्यानाचा विषय हा भारत @2047 हा फार विचार करून ठेवलेला आहे। याचं कारण आपण अमृतकाल म्हणतो, होणार आहे, ज्या आपल्याला देश चालवणारे होणार आहेत
त्यांचं कर्तव्य काय आहे हे याकडे लक्ष आपण आज दिलं पाहिजे. आणि आज जर का आपण ते लक्ष द्यायला समर्थ असलो पण पुढे सक्षम पण राहिलो पाहिजे, ह्या विषयासाठी मला वाटतं की आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत. आपण सर्वच जण उत्सुक आहोत त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी. कृपा करून फक्त कोणी भारत हा शब्द का, इंडिया हा शब्द कसा का नाही असा निरर्थक वाद कोणी घालू नये. घटनेनं हा शब्द वापरायचा अधिकार मला दिलेला आहे. याच्या असं भारत वापरला म्हणजे ही राजकीय मतं आणि इंडिया वापरला म्हणजे ती राजकीय मतं असं काही जगात नसतं. एवढंच फक्त मी सांगतोय. हे साल जे आहे ते 2023 काही तासात ते आता संपुष्टात येईल. 2024ला आपण सगळेजण साजरा करायला उत्सुक आहोत. जेव्हा मी या सगळ्या काळाकडे बघतो जगाच्या पटलावर, तेव्हा 2 मोठ्या ठिकाणी युद्ध चालू आहे. आणि युद्ध म्हटल्यानंतर मला आमचे डॉक्टर भरत केळकर आठवतात. ते आज नाशिकमध्ये आहे. त्याचं आश्चर्य वाटतं, कारण हा माणूस जगात जिथे युद्ध चालू असतं तिकडे जाऊन ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून आपली सेवा बजावत असतो. काय म्हणजे अशी माणसं जन्माला यायला काय फक्त पुन्हा असावं लागतं असं नाही. तशी माणसं नाशिकमध्ये मागचं इथलं माझं व्याख्यान दुपारी 2 ते 4 झालेलं आहे. तुम्ही म्हणताय की पुण्यात नाही शक्य. पुण्यात माझी दंगल झाली होती, ही सुद्धा 2 ते 4 वाजता होती. 2 वाजता 4 वाजता. अतिशय एका एक्साइटिंग काळात जन्म झालेला आहे. इकडे 2 महान राष्ट्र एकमेकांशी लढतात आणि युक्रेन अशा करतात तर युक्रेन हे गव्हाचं कोठार आहे. 1/3 wheat comes from that country. रशिया इज द लार्जेस्ट प्रोव्हायडर ऑफ द ऑइल आणि निम्मा युरोप हा त्याच्या ऑइलवर चालतोय. या दोघांचं युद्ध इथे इस्रायल हमास हे युद्ध चालू आहे. ट्रेड ब्लॉक्स चेंजिंग. G20चं महत्व वाढत चाललेलं आहे. भारत नावाची गोष्ट ही उदयाला आलेली आहे. चीन नावाच्या गोष्टीला छेद देणाऱ्या अनेक गोष्टी घडत आहेत. सार्क कंट्रीज मधल्या भारत सोडून सर्व देशांचा एक प्रकारे पट्ट्याबोळ झालेला आहे. लोकशाहीचे प्रयोग अनेक देशात, अनेक जगातल्या राष्ट्रात फसलेले आहेत. जगभरातल्या सगळ्या संकल्पना मुलीला निघत आहेत. काही अर्थव्यवस्था प्रचंड बहरात आहेत तर काही स्ट्रगलिंग टू सर्व्हाइव्ह. आणि नवी विश्वरचना उदयाला येते. त्याच्यामध्ये युनायटेड नेशन्स नावाचा खुळखुळा जो आता आहे तो खुळखुळा आता कधी गळून पडेल सांगता येत नाही. आणि G20चं भारताने अध्यक्षपद घेतल्यानंतर ज्या पद्धतीने पावलं टाकली त्याच्यानंतर या दशकाच्या अखेरीपर्यंत युनायटेड नेशन्स नावाची गोष्ट राहील का नाही हे सुद्धा सांगता येत नाही. आता त्याचा ॲब्रिव्हेटेड फॉर्म UN आहे. त्यामुळे ते फार त्याच्यावर मी विवेचन करत नाही, कारण माझ्याही आडनावाचं नाव उदय नेमून त्याचंही UN इज ऑब्सोलीट असं जर हेडलाईन आली तर पटकन माझंच नाव आहे असं वाटायचं. जोक्स अपार्ट. सो इट्स अ न्यू वर्ल्ड ऑर्डर विच इज कमिंग अप. दिस इज 3rd इन लास्ट 100 years. पहिली विश्वरचना आली. विड्रो विल्सनचं ते भाषण आपल्या सगळ्यांना आठवत असेल 1920 साली पहिलं महायुद्ध झाल्यानंतर. मग दुसऱ्या महायुद्धानंतर दुसरी रचना आली आणि आता तिसऱ्या महायुद्धाच्या एक प्रकारे उंबरठ्यावर किंवा तशा प्रकारच्या सदृश्य गोष्टी घडत असताना हे सगळं तुम्हाला अशा करता सांगतोय की काय नाही, युक्रेन आणि रशिया युद्धाचा नाशिकमध्ये उपनगरात किंवा अशा राहणाऱ्या माणसाचा काय संबंध असं आपल्याला वाटत असतं. पण ते इतकंसं खरं नसतं. किंबहुना जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा परिणाम तुमच्या आमच्या आयुष्यावर या न त्या प्रकारे होत असतो. फक्त त्याची जाणीव आपल्याला कोणी करून देत नाही. सो नो मॅन इज अन आयलंड. इट्स अ पार्ट ऑफ द कॉन्टिनेंट अँड वी हॅव टू डू एव्हरीथिंग फॉर होम द बेल टोल्स. हे अशा करता सांगतोय की कारण एका अत्यंत एक्साइटिंग काळात आपल्या सगळ्यांचा जन्म झाला आहे. 100 वर्षापूर्वी जी युद्ध झाली त्याच्यामध्ये ॲटॉम बॉम्ब नव्हते, मोठ्या मोठ्या तोफा नव्हत्या, विमानं नव्हती. उखळी तोफा ज्याला आपण म्हणतो 1857 सालच्या युद्धामध्ये उखळी तोफा वापरल्या होत्या, बंदुका वापरल्या होत्या, ज्याला आज आपण गावठी कट्टा म्हणून वर्षा सदृश्यच ते होते. सगळं अतिशय प्रिमिटिव्ह स्टेजचं ते युद्ध होतं आणि युद्ध नावाचा इव्हेंट नव्हता. चॅनल नसल्यामुळे यू आर नॉट ग्लूड टू वॉच ड्रोन कमिंग फ्रॉम वेअर एव्हर अँड हिटिंग द टार्गेट. आणि हे सगळं एका पिढीने डोळ्यासमोर पाहिलं. सो हा काळ इतक्या वेगानं सरकला आपल्या डोळ्यावर की
इकडे अशी पिढी नक्की आहे की ज्यांनी ट्रंकॉलच्या लाईनीत उभे राहिले असतील आणि आता आपल्या मुलाला किंवा नातवाला व्हिडिओ कॉल करून इंग्लंड, पॅरिस, अमेरिकेमध्ये फोन करत असतील. कॅश दोघांना मोजून देणारा वर्ग आहे, तसंच तो चेक देणारा वर्ग होता आणि आता ॲप देणारा वर्ग आहे. हे सगळं आपल्या डोळ्यासमोर वेगाने घडलं आहे. त्यामुळे बदल हीच एक एकमेव गोष्ट आहे जी कॉन्स्टंट आहे. बदलत नाहीत ते फक्त माणसाचे स्वभाव, दुर्दैवाने. त्याच्याविषयी मी विवेचन नक्कीच करणार आहे. 25 वर्षापूर्वी आपल्याकडे गुगल नव्हता, मोबाईल नव्हता. 93 ला नो मोबाईल फोन, नो व्हॉट्सॲप, नो एक्स, त्याला कम्प्युटर म्हणतो. कम्युनिकेशन नव्हतं, विमान सेवा इतकी सहज सुलभ नव्हती आणि तेही जीवन आपण जगत होतो. 25 वर्षापूर्वी जर सांगितलं असतं की आपल्या घरातल्या मोलकरणीच्या कानाला मोबाईल असेल आणि ती जगातला कुठलाही चित्रपट, कुठलीही फॅशन बघू शकत असेल तर तुला विश्वास बसला नसता. टुडे इट्स अ रियालिटी. तसंच मी आता तुम्हाला सांगितलं की 25 वर्षांचं जग कसं असेल. सो बाय द टाइम इंडिया विल बी 100 years ऑफ यंग डेमोक्रेसी. कारण अमेरिका इज अ 400 year old, ब्रिटिश इज मोर दॅन दॅट. तर नेमकं काय हे आपल्याला सांगता येणार नाही. काही लोक अंदाज व्यक्त करतील, ते खरी असतील कदाचित. आय डोंट नो, आय एम नॉट सीन द फ्युचर. जे छत आहे किंवा आजूबाजूला जी जागा आहे त्याच्यात सोलारमधून तुम्ही निर्माण करा. तुम्हाला पाणी जे लागतं त्यातलं 50% पाणी तुम्ही रिसायकल करून द्या. 50% पाणी फक्त सरकार पोहोचेल. जो तुम्ही कचरा घरात निर्माण कराल त्याची विल्हेवाट लावण्याकरता जर तुम्हाला महानगरपालिका हवी असेल तर कचरा टाकताना त्याचं वजन करून दिलं जाईल आणि एवढा कचरा तेवढा टॅक्स भरा. कारण आजच मुंबईला पाणी 175 किलोमीटरवर मिळतं आणि कचऱ्याचे जे सगळे प्लांट्स आहेत ते आर अबाउट 50 to 100 kilometers. कॉस्ट ऑफ कॅरिंग दॅट इज खूप मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होतील. ते आताच झालेले आहेत. 2012 साली जेव्हा मी जर्नलिझम मध्ये आलो त्यावेळी आठवड्यातून एखादी बातमी प्रलय, भूकंप किंवा सुनामी किंवा महिन्यातून एखाद्या वगैरे बातम्या असायच्या. आता आठवड्याचं काय घ्यायला 1000 रुपये खर्च करू शकतो. समजा तुम्ही 1100 रुपये खर्च केले तर काय झालं की तुम्ही पुढच्या महिन्यात उचल घेतली. त्या पुढच्या महिन्यात तुम्हाला खर्च करायला 900 रुपयाचा आहे. पण तुम्ही पुढच्या महिन्यात 1100 रुपये खर्च केले तर तुम्ही त्याच्या पुढच्या महिन्यात 200 रुपये उचलले. आपल्याकडे निसर्ग जे निर्माण करतो 31 डिसेंबर पर्यंत, 1 जानेवारी पासून, ते आपण 31 डिसेंबर पर्यंतच कन्झ्युम केलं पाहिजे. आता आपण पुढच्या वर्षीच्या 21 ऑगस्ट पर्यंत निसर्ग जे निर्माण करतोय ते ओरबाडून घालतोय. And that's a disaster. So obviously, next generations, 25 years from now, जसं आज आपल्याला मोबाईल एक अप्रूप असण्याचा काळ देखील आता उत्साह, तसा तो एक पर्यावरणवादी लिव्हिंग हा एक वेगळा नवीन कन्सेप्ट येईल. त्यामुळे इट्स व्हेरी डिफिकल्ट टू प्रेडिक्ट द फ्युचर. काय नेमकं येईल सांगता येत नाही. त्या परिपेक्षात भारत आणि तुमच्यासमोरची आव्हानं हे खरंच खूप कठीण आहे. त्यांनी सांगितलं बरोबर आहे. 50 पेक्षा जास्त देश मी फिरलो आणि प्रत्येक वेळी मी जेव्हा परत यायचो, एकट्या अमेरिकेला 86 वेळा गेलो. प्रत्येक वेळी जेव्हा परत यायचो तेव्हा मनात एक खिन्नता असायची. आणि छोटे छोटे देश, स्वीडन वगैरे असे, आणि त्या देशातली समृद्धी पाहिली की काहीही नाही त्यांच्याकडे. एक कोकोचं झाड नाही, तो देश जगातली सर्वात जास्त चॉकलेट्स बनवतो. ज्या देशाची लोकसंख्या कर्नाटकापेक्षा कमी आहे ते जगाचं फायनान्स मॅनेज करतात. हे सगळं पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय टर्मिनलवर उतरल्यानंतर जो भारत दिसायचा त्यांनी एक विषण्णता यायची. एक काळ आय लिटरली यूज्ड टू लिव्ह आउट ऑफ सूटकेसेस. मुंबई, लंडन, लंडन पॅरिस, पॅरिस जिनोवा करून घरी यायचो. पुन्हा सौदी अरेबिया, तिथून अर्जेंटिना आणि लॅटिन अमेरिकेचे देश सुद्धा आपल्या पुढे. आय यूज्ड टू फील व्हेरी बॅड. आणि 1990 साली जेव्हा आमचा सगळा वर्ग आम्ही ग्रॅज्युएट झालो सगळेजण, बरेचसे लोक तिथले अमेरिकेला सेटल झाले आणि मलाही संधी होती आणि निग्रहाने मी परत आलो. सिटिझनशिप ऑफ ब्राझील एक संपन्न अधिकारी आपली. जसं आता जे साठीचे आहेत ते चुकून बेवॉच नावाचा आताचा उल्लेख हा नेहमी येस दे आर अ डेव्हलपिंग नेशन. इट यूज्ड टू हर्ट मी. खूप त्रास व्हायचा मला की
किती वर्ष ना, म्हणजे मी 30 वर्ष ऐकतोय, माझ्या वर्गातली मुलं सगळी संपन्न राष्ट्रात गेली, कुणी आफ्रिकेत गेलेली नाही सेटल व्हायला. आणि मग त्यांनी जे त्यांच्या आयुष्यात मिळवलं ते पाहिल्यानंतर मला असं वाटायला लागलं, यार आपली गलती केली, मी तिकडे राहायला पाहिजे होतं. त्या देशाची अचिव्हमेंट्स, त्यांच्यातलं एज्युकेशन, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्यांचं गव्हर्नन्स, द काइंड ऑफ पॉलिटिशियन्स दे हॅव, द काइंड ऑफ डेमोक्रेसी दे हॅव, आणि खूप खंत व्हायचो मी. आणि प्रत्येक वेळी बाहेरून परत आल्यानंतर असं वाटायचं की यार कुछ तो गलत किया इस देश में, बहुत कुछ गलत किया. काय हे नेमकं समजत नव्हतं. परंतु त्याच काळात मी एक पुस्तक वाचलं, मायकेल पोर्टर, खूप जादा पुस्तक आहे, कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस ऑफ नेशन. प्रत्येक देश हा आत्ता असा का आहे आणि त्याचा जो खालपासून वरपर्यंतचा शिखर, पायथरी से शिखर की ओर हा जर्नी कसा झाला याचं त्याच्यात इकॉनॉमिक अनालिसिस होता. आणि मग मी भारताचं बघायला लागलो तर वी डिडंट स्टार्ट फ्रॉम द बॉटम, वी वर मेड टू गो टू बॉटम, असं माझ्या लक्षात आलं. आणि मग मी अगोदरच्या काळाकडे मी बघायला लागल्यानंतर ठरवलं नाही, आय नीड टू टॉक टू पीपल, मला लोकांकडे जाऊन बोललं पाहिजे. कारण हा जो काळ आहे तो हा एक प्रकारे पुनर्रचनेचा, पुनर्मांडणीचा आणि पुनर्निर्माणाचा काळ आपल्या नशिबात आलेला आहे. सो दॅट्स व्हाय आय एम सेइंग की दिस इज द मोस्ट एक्साइटिंग टाइम ऑल ऑफ अस आर लिव्हिंग. मी लहान असताना 2 घटना मला ठळकपणे आठवत आहेत. कदाचित जे आता 50शीत आहेत त्यांना त्या निश्चित आठवत असतील. आणि त्यातली पहिली म्हणजे 71 सालचं भारत पाकिस्तान युद्ध झालं. त्यावेळी मी अतिशय लहान होतो आणि त्यावेळी तो ब्लॅकआउट व्हायचा, सायरन वाजायचे, आणि ब्लॅकआउट झाला की घराच्या पडदे ओढले जायचे, त्याला काळी काही हे लावलं जायचं, आणि घराच्या मासघरामध्ये आणि स्वयंपाकघरामध्ये, म्हणजे किचन आणि हॉल, बरं का, हे शब्द जर कठीण वाटत असतील कोणाला तर सांगतो. तर त्याच्यामध्ये आई तो भुत्या दिवा ठेवायची आणि त्याच्या उजेडात आम्ही गुपचूप बसून जेवण करायचो. आणि विमानाचे आवाज आले की भीती वाटायची की आपल्याच घरावर कोण बॉम्ब टाकतंय का. पण त्या काळात एक देशप्रेमाची भावना खूप निर्माण झाली. लाईक ए किड, जे आपला पोलिओ ट्रिपल लस वगैरे येतात तशी ती एक नॅशनलिझमची लस जणू काही ते 71च्या युद्धाने संपूर्ण भारताला टोचली. त्यातला मी एक प्रोडक्ट आहे. आणि दुसरं म्हणजे आणीबाणी. त्यावेळेला मी आय वॉज इन एज की मला समजत होतं आजूबाजूला काय घडतंय. पेपर वाचत होतो, रेडिओ ऐकत होतो, मोठ्यांच्या गप्पा शांतपणे ऐकत होतो, चिठ्ठीपणे काढत होतो. आणि मग त्यावेळेला 42वी घटना दुरुस्ती असेल, अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय असेल, हे सगळं मी जवळून पाहिलंय. रोजगारासाठी जात आहे. परवा मी केरळात गेलो होतो, हिंदीमध्ये बोर्ड पाहिले. अरे म्हटलं हिंदीत केरळात बोर्ड? ते म्हणले हो, आता इथलं मायग्रेटेड पॉप्युलेशन फ्रॉम बिहार इज लार्ज दॅन बिहार दॅन केरळी मल्याळी, म्हणून तिकडे ते आलं. म्हणजे मल्याळी प्रॉस्पेरिटीसाठी गल्फला गेले आणि हे प्रॉस्पेरिटीसाठी इकडे आले. चिन्मय तुंबे यांनी याविषयी उत्तम पुस्तक लिहिलं, तुम्ही जरूर वाचा. मी तुम्हाला का सांगतोय की 21,000 कोटीचं कर्ज झालं पंजाबचं एका वर्षावर या रेवडी कल्चरमुळे. म्हणून मी म्हटलं करारनाम्याचा दर्जा आला पाहिजे. हे कुठून आणणार पैसे हे कोणीच सांगत नाही. आणि हे मूर्ख बनवून राहतात आपल्याला. तुम्हाला सांगतो आजचा आणि सगळ्याच एक फेक नॅरेटिव्ह आपल्याकडे दिलं जातं. फेक नॅरेटिव्ह, एक जुनं नॅरेटिव्ह आहे माहितीये तुम्हाला, दे दी हमें आजादी बिना खडग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. त्यांच्या त्यागाबद्दल वंदनच आहे, आदरच आहे, काही वादच नाही त्याविषयी. पण सिर्फ उन्होंने किया. चला तुम्हाला उदाहरणच देतो. 1857 स्वातंत्र्य युद्ध झालं, बरोबर आहे. 1858 राणीचा जाहीरनामा आणि ईस्ट इंडिया कंपनीकडून राणीकडे राज्य आलं भारताचं, बरोबर आहे. का केलं? 1857च्या सशस्त्र क्रांतीचा दणका होता तो. त्याच्यानंतर आपल्याकडे 1872ला नामदारी शिखांची कुका चळवळ झाली. ती कुका चळवळ इतकी जोरदार होती की ब्रिटिश वेर टेकन अबॅक. त्याच्यानंतर 1879ला वासुदेव बळवंत फडके त्यांचं प्रचंड मोठं आंदोलन, ते दाबवण्याकरता, शमवण्याकरता, त्याला चॅनलाइज करण्याकरता 1882 मध्ये लॉर्ड डफरीन याच्या सुधारणा आल्या. त्या डफरीन नावाचा चौक सोलापुरात आहे, जाऊन बघा. त्याच्याही शब्द नाही म्हटल्यानंतर चॅनलाइज करने के लिए
गुमराह करने के लिए कांग्रेस की स्थापना की गई की असंतोषाला वाट फुटत राहील, आपलं सरकार अबाधित राहील. त्यातही काही साध्य झालं नाही. 1905 ते 1911 वंगभंगाची चळवळ प्रचंड मोठ्या प्रमाणात जाळपोळी, पहिल्यांदा बॉम्ब वापरण्यात आला, त्याच्या गोळ्या वापरण्यात आल्या. ती वंगभंगाची चळवळ आल्यानंतर ती शमवण्याकरता मोर्ले विंटो सुधारणा आल्या की बाबा आता भारतीय शांत होती, एक गाजर पुढे दाखवत त्याला खेळवत राहायचं. ते झाल्यानंतर 1915 ते 1919 गदर क्रांती आली. त्या गदर क्रांतीनंतर इतका प्रचंड सशस्त्र क्रांतिकारक, इतका रक्ताचा सडा पडला, ब्रिटिशांना सळोकी पळो करून सोडण्यात आलं. लगेच मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड आले, त्यांच्या सुधारणाचं गाजर दाखवण्यात आलं. बघा, हे एक वर्षाच्या फरकाने घडलेलं आहे. 1925 सालचा काकोडी कट, चंद्रशेखर आझाद, अनेक पिक्चर याच्यावर निघाले आहेत. त्या कटाचा इतका दणका बसला की गोलमेज परिषद 1930 साली तिकडे भरवावी लागली. आणि चर्चा कशाची झाली? एक आदमी यहां से वहां जाता है, उसकी चर्चा हो गई. जो शहीद हुए उनकी नहीं चर्चा हुई. बरोबर आहे. 1940 आझाद हिंद फौज इम्फाल जिंकून दिल्लीकडे येत होते. त्याच काळामध्ये दोन गोष्टी मी आज तुमच्या कानावर आणि त्या पुराव्या सकट तुमच्याकडे मागतोय. जर कोणाला चॅलेंज करायचं असेल तर आपल्याकडे त्याचा पुरावा आहे. 1918 साली इथून एक माणूस, एक नेता इंग्लंडला गेला आणि त्यांनी त्यावेळेच्या मजूर पार्टीला, म्हणजे जो संपलेला होता, अस्तित्वच नव्हतं, कारण सगळं कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचं जमीनदारांचं राज्य होतं, ज्या जमीनदारांचा ईस्ट इंडिया कंपनीत आणि ईस्ट इंडिया कंपनीचा भारतात त्यांचा राणीच्या सरकारमध्ये स्टेक होता, त्यामुळे त्यांनी ती व्यवस्था अबाध ठेवली होती आणि त्यांचं राज्य संपूर्ण जगावर होतं. आणि त्याला विरोध या लेबर पार्टीचा होता. त्या लेबर पार्टीला कुचल केला. त्यावेळेला या द्रष्ट्या महान नेत्यानं भारतात परत आल्यानंतर गरिबांकडून आणि श्रीमंतांकडून एक एक 2-2 रुपये 4-4 आणे गोळा केले आणि 1800 पाऊंडाची देणगी त्यांनी त्या मजूर पक्षाला पाठवून दिली. त्या पक्षाला जी वर्षभरात देणगी मिळाली होती ना, त्याच्या 85% रक्कम ती होती आणि तो पक्ष तरला, जगला. त्या भारतीय नेत्याला, त्या खजिनदाराने जे पत्र लिहिलं, ते पत्रही माझ्याकडे. त्यात ते लिहिलं की तुमची लोकशाहीची जी मागणी आहे स्वातंत्र्याची, ती योग्य आहे आणि जेव्हा केव्हा आम्हाला स्वातंत्र्य मिळेल, जेव्हा केव्हा आम्ही सत्तेवर येऊ, त्यावेळेला आम्ही तुमची मागणी नक्की मान्य करू. हे पत्र ऑन रेकॉर्ड आहे. ती जी रिसीट आहे 1800 पाऊंडाची, तीही ऑन रेकॉर्ड आहे. आता तुम्हाला वाटत असणार की हा नेता कोण. त्या नेत्याचं नाव आहे बाळ गंगाधर टिळक. हे कधी सांगितलं गेलं का? दुसरं सांगतो, क्लेमंट ॲटली हा मजूर पक्षाचा पंतप्रधान झाला. चर्चिलचा पराभव करून झाला. चर्चिल वॉज टॉलर दॅन इंग्लंड. राजा सन झाला. चर्चिलच्या नेतृत्वानंतर राजा हारला, राजा सन झाला. आणि क्लेमंट ॲटली प्रथेप्रमाणे राजाला सांगायला गेला बकिंगहॅम पॅलेसमध्ये. ज्यांनी क्राऊन ही सिरीज बघितली आहे ना नेटफ्लिक्सवर, तो सीन काढून बघा. अतिशय अप्रतिम चित्रित केलेला आहे, तो खरा आहे. त्यात त्यांनी सांगितलं की येतो, नमस्कार करतो, दोघांच्यात अवघड असा एक क्षण जातो आणि काय बोलावं कळत नाही. राजाला कधीच वाटलं होतं की आपल्याला क्लेमंट ॲटलीला इथे बोलवावं लागेल. आणि तो म्हणतो की ब्रिटिश जनतेने मला पंतप्रधान म्हणून निवडून दिलेलं आहे, तर मी आता तुमच्यासमोर पंतप्रधान होण्याची परमिशन मागतोय. पुन्हा मोठा सायलेन्स, कॅमेरा पॅन होतो, टॉपला जातो, गोल फिरतो, राजावर स्थिरावतो. राजा विचारमग्न खाली बघतोय, वरती बघतोय, कॅमेरा आय लेवलच्या खाली जातो आणि राजा म्हणतो, हो मी रेडिओवर ऐकलं तू पंतप्रधान झालायस. इतकं कोरडं. त्या क्लेमंट ॲटली 1955 साली भारताला व्हिजिट दिलेली होती. बी चक्रवर्ती नावाचे प्रभारी गव्हर्नर होते पश्चिम बंगालचे. त्यांच्याकडे त्यांना चहापानाला बोलवलं होतं. त्यांचे पाहुणे होते ते. त्यावेळी हिरवळीवर गप्पा मारताना ते जे बोलले ते बी चक्रवर्तींच्या आत्मचरित्रात लिहून ठेवलेलं आहे. मैं कुछ नहीं कह रहा हूं, चाहिए तो पूरा सबूत दे सकता हूं. त्यात त्यांनी विचारलं की तुम्ही चले जावच्या आंदोलनाला घाबरलात म्हणून स्वातंत्र्य दिलं. ॲटली म्हणलं, नो, वी वर ओके विथ इट. इट वॉज डिफिकल्ट बट वी वर ओके विथ इट. व्हॉट वी वर वरीड,
हे नाविकांचं जे बंड झालं ना मुंबई, त्याच्यामुळे, कारण त्यांच्या हातात शस्त्र गेली, शस्त्रागाराच्या चाव्या गेल्या. हेच ते शूर हिंदी शिपाई की ज्यांनी दुसऱ्या महायुद्धात आम्हाला विजय मिळवून दिला. आणि त्यांना कोणतरी सांगत होतं की आता ह्या बंदुका ब्रिटिशांवर रोख. 29 डिसेंबर 2023 रोजी कुर्तकोटी सभागृह शंकराचार्य न्यास जुना गंगापूर नाका नाशिक या ठिकाणी ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर उदय निरगुडकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन श्वास फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी नाशिक शहरभरातील तसेच जिल्ह्यातून विविध मान्यवरांनी हजेरी लावली. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी भाऊसाहेब बोराडे, नाशिक.